नरसापूर येथे 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे याला विशेष न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवले। आरोपीने केलेले कृत्य अत्यंत घृणास्पद, क्रूर आणि समाजमान हादरवणारे असून हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचे नमूद करत सरकारी पक्षाने आरोपीला फाशीची शिक्षा आल्याचे सांगण्यात आले आहे। न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद देऊन खटल्याचा निकाल राखून ठेवला होता। सोमवारी आरोपीला जन्मठेप की फाशी यावर शिक्कामोर्तब झाला। आज अंतिम निकाल वाचून दाखवताना न्यायाधीशांनी काही महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले। या प्रकरणात आरोपी विरोधात सबळ पुरावे आहेत। सगळे बिंदू जोडण्यात तपास यंत्रणा यश आलंय। या व्यतिरिक्त त्याला माफी देण्याचे काही कारण नाही। त्याचा अपूर्व इतिहास गंभीर आहे। स्वतःची वासना शमवण्यासाठी आरोपीने हे कृत्य केले। गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने आरोपीला भीतीही नव्हती, त्यामुळे अशा प्रकरणात फाशीच्या शिक्षेची तरतुदी असल्याचे सांगत नराधम भीमराव कांबळे याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। अतिशय ऐतिहासिक जजमेंट झालेला आहे। प्रथमच ट्रायल सुरू झाल्यापासून 30 दिवसात 30 वर्किंग डेज मध्ये ट्रायल संपलेली आहे। ज्युडिशियस कॉन्शियस आणि सोशल कॉन्शियस हादरून टाकणारी ही घटना असल्यामुळे याला रेअरेस्ट ऑफ रेअर केस खाली कोर्टाने ग्राह्य धरून तिहेरी फाशीची शिक्षा ठरवली आहे।